तर फायनली आता जाते हे अंथरुण आहेत थोडेसे, कारण तिकडे 1-2च आहेत, जास्त नाही आहेत. तर आम्ही 4 लोक आहेत, तर आम्हाला पाहिजे ना. घराला लॉक केलेला आहे आणि आता निघालेला आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम. तर कशात यूट्यूब फॅमिली आहे, तुम्ही सगळे मस्त मजेत असतात. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज ह्याच्यासाठी मी ब्लॉग बनवते. तर आज आम्ही जातो आहे वापस जुन्या घरी आमच्या. तर वापस जातो आहे आम्ही जुन्या घरी, कारण आई गेलेल्या आहेत गावाला आणि इकडे पोरांना एकटं सोडून मग कामाला जावं लागतं आहे सकाळी, दोन्ही पोरांना. आणि शाळेला पण गेले तरी मग एकाला आणून सोडलं की परत संध्याकाळच्या मी कामाला जाते. म्हणून दोन्ही पोरांना खूप जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला आहे की, आणि ते लोक इतक्या लांब आहेत, आम्ही बिटीकडे रोडला असतो तर मन पण लागत नाही आहे, काय करतायत काय नाही, त्याच्यामुळं पण लक्ष देता येत नाही आहे. त्याच्यामुळं आता थोड्या दिवसासाठी तर जातो आहे जुन्या घरी. तर आज संध्याकाळी जाऊ आम्ही. आज संडे आहे. आज तरी संतोष गेलेले आहेत ऑफिसला. ऑफिसवरनं संतोष संध्याकाळी आले की मग आम्ही बॅग वगैरे थोडंसं सामान घेऊन जाणार आहे. बाकी सगळं तर आहे तिकडे सामान, बस थोडंसं सामान इकडून घेऊन जायचं. तर तेवढं सामान आम्ही इकडून घेऊन मग जाऊ तिकडे आणि मग तिकडेच राहू थोड्या दिवसासाठी. कारण पावसाचा पण मोसम आहे, गाडी पण इतकी स्लिप व्हायला लागल्यात, इतकी गर्दी होती आहे. तिकडून इकडे यायचं माझं 3 ते 4 चक्कर होत आहेत दिवसातनं. सकाळी एकदा जायचं, परत एकदा यायचं, पिल्लूला आणायला जायचं, परत एकदा यायचं, संध्याकाळी कामाला जायचं, परत एकदा यायचं. तर येण्या जाण्यामध्ये इतका वेळ जातो तर पोरांकडे लक्ष देता पण होत नाही आहे. नंतर तर फिलहाल आम्हाला तसंच करायचं, कारण नंतर काही ऑप्शन नाही आहे जेव्हा आम्ही पूर्णपैकी घर खाली करू तेव्हा. पण आता आहे चावी त्याची आमच्याजवळ, तर मग आम्ही कशाला उगं वेस्ट करायचं तिकडे ते घर ठेवून. तर इकडचं सगळं लॉक वगैरे करून व्यवस्थित मग जुन्या घरी जाऊ आम्ही. सामान ते सगळं पॅक करणार आहे मी थोडं. कपडे वगैरे तर सगळे घेऊन आलेले आहेत. तर तिथं काय काय सामान आहे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते, काय काय ठेवलेलं आहे घरामध्ये आणि कितपत सामान आहे तिकडे. तसं आमच्या युजांपुरतं तर आहेच आमच्याकडे, त्याचा काही प्रश्न नाही आहे. बाकी इकडे सगळं कम्फर्टेबली होतं, पाणी वगैरे सगळं, पण तिकडे सगळं भरावं लागेल, करेल ते ठीक आहे. तेवढं तरी आम्ही करू मॅनेज, कारण आत्ता तर आम्हाला येऊन 2 महिने झाले. ह्याच्या आधी 10 वर्ष तर आम्ही त्या घरामध्येच काढलेलं आहे. तर आम्हाला सगळी सवय आहे खाली झोपायची, तिथे राहायची, गरमी पाऊस सगळं सवय आहे आम्हाला. तर त्या हिशोबाने आम्ही जाऊ. तर बॅग वगैरे पॅक करते आज संध्याकाळी. संतोष आले की मग आम्ही निघतो, कारण येण्या जाण्याला वेळ पण खूप जातो आहे. आणि दुसरी गोष्ट, इकडे खूप एकटं असं वाटतं आहे, कुणीच नसते, आपल्या घरामध्ये आपणच बसून राहायचं. तिकडे कसे आजूबाजूला आहेत आमचे लोक, ते लोक सारखं या की तुम्ही असं म्हणतात. त्यांना मी सारखं सांगते नेक्स्ट वीकमध्ये येते. तर मी त्यांना सांगून पण 1 महिना झाला आता. तर कालच रागवत होती माझी मैत्रीण, म्हणली तू असंच म्हणते, तू काही येत नाही, राहू दे, तुला तेच घर आवडलं, तू त्याच घरामध्ये राहा. मला असं काही नाही आहे. पाहुणे वगैरे आलते घरामध्ये तर सोडून जाता येत नव्हतं. तर पाहुणे आजच गेलेले आहेत, आई आणि मामी सासू दोघं गावाला गेलेले आहेत. तर आता इथे कुणीच नाही आहे. आजच मी कामाला गेले 9 वाजता, तर मला यायला 2 वाजले होते. 2 वाजेपर्यंत पोरं एकटे होते घरामध्ये. तर मन अर्धं तिकडं अर्धं इकडं असं होतं त्याच्यामुळं. तर आता चला बघू, जाऊ. तर तुम्ही हे ब्लॉग पूर्ण बघा. मी संध्याकाळी जुन्या घरी जाणार आहे, गेल्यावर तुम्हाला दाखवते. जेवण करून जाऊ की तिकडेच बनवू काही माहिती नाही अजून, ते काय होणार आहे नेमकं. पण आता फिलहाल बॅग वगैरे तर सगळं पॅक करून घेते. शाळेचे कपडे, पोरांचे दप्तर, बॅग वगैरे सगळं, टिफिन बॉक्स, माझे कपडे, संतोषचे कपडे, तर आमच्या चौघांचे कपडे सगळे पॅक करून मग आम्हाला घेऊन जायचे. फायनली सगळे कपडे काढलेले आहे, पोरांचे शाळेचे कपडे, आमचे न्यायचे कपडे, कारण 3-3 जोड तरी कपडे पाहिजे मिनिमम. आम्ही जातोय तिकडे तर संतोषचे ऑफिसचे कपडे, पोरांचे शाळेचे कपडे, माझे घालायचे जे पण घालते मी ते, असं म्हणून सगळे कपडे घेतलेले आहे. अर्धे कपडे काढले तर आता अर्धं कपाट रिकामं झालेलं आहे माझं. तर आता वाजलेले आहेत 8:30, 9:30पर्यंत जाणार आहे. मला अजून जेवायचं आहे, जेवण पण अजून नाही झालेलं आहे. आणि हे काही फ्रीजमध्ये भाज्या वगैरे होते, काही फ्रूट्स होते, खारी टोस्ट, ते पण सगळं घेतलेलं आहे इकडे पॅक करून मी. पोरांचे टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल्स, ते पण सगळे पॅक केलेले आहे मी इथे. तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं मला तर खूप जास्त पॅकिंग करावी लागते. तर चला आता जेवून घेते फटाफट, जेवून मग निघू, कारण त्या घरातलं परिस्थिती कशी आहे माहिती नाही. तिथं खूप घाण पडलाय की कसं पडलंय, गेल्यानंतर ते पण स्वच्छ करावं लागेल अजून एकदा. तर फटाफट इथून जेवून जात आहो.
तर थोड्या वेळात आम्हाला घर अर्ध्या एक तासात घर क्लीन करून घेऊ. मग त्याच्यानंतर आम्ही झोपू तिकडे. सकाळी उद्या शाळा आहे पिल्लूची सकाळी 8 वाजता, तर पोचायचं आहे आम्हाला. चला बाय. झालं आहे सगळं, आता घेऊन जातोय. संतोष पण आलेले आहेत ऑफिसवरून. फायनली आम्ही आले जुन्या घरी. आता सगळं सामान लावून देतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये.